नमस्कार मित्रांनो, पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अनुष्काच्या कामाने, तिच्या पर्सनॅलिटीने सगळेच जण इम्प्रेस झालेले असतात. अहिल्यादेवी तर खूप खुश असतात तिच्यावरती. आदित्यही तिच्यामुळे खूप इम्प्रेस झालेला असतो आणि अहिल्यादेवीने ठरवलेलं सुद्धा असतं की आदित्यसाठी ही एक चांगली मुलगी ठरू शकते. ते अनुष्काने पहिल्याच दिवशी घरात जेव्हा एंट्री घेतलेली असते त्याच दिवशी तिने पारूला रडवलेलं असतं आणि तिचा हा प्लॅन असतो बहुतेक की पारूला सगळ्यांच्या नजरेत पाडायचं ते, आणि म्हणूनच ती आलेली असते. ती आता घराबाहेर जात असते आणि सगळ्यांचा निरोप घेत असते. आदित्य तिला सोडवायला आलेला असतो आणि जाता जाता ती आदित्यला मिठी मारते. पारू हे बघते, तिला खूप वाईट वाटतं. आता सावित्री पारूकडे आलेली असते आणि ती म्हणत असते, पारू, अहिल्या मॅडमांनी आदित्यसाठी ही मुलगी ठरवलेली आहे. तिच्यासोबत त्यांचं लग्न लावून द्यायचं असा त्यांचा विचार आहे आणि मला माहिती आहे आदित्य बाबा त्यांच्या शब्दाबाहेर नाही आहेत. मग तू आता काय करणार आहेस? अशी बघत राहणार आहेस की काही करणार आहेस पुढे, की मंगळसूत्र त्यांचं लग्न झाल्यानंतर काढून टाकणार आहे? आता पारू खूप टेन्शनमध्ये आलेली असते. प्रीतम, पारू आणि आदित्य हे आता बोलत असतात आणि पारू म्हणत असते की आज तर आदित्य सरांनी त्या मॅडमांना मिठी सुद्धा मारली. प्रीतम म्हणतो, काय वा दादा, तू तर प्रगती केली. पण तो म्हणत असतो, पारू तुला काय झालंय? तू एवढा विचार का करतेस आणि तुला का त्रास होतोय? म्हणून तू अशी सॅड सॅड वाटतेस का? आदित्य आता विचार करायला लागतो पारूला काय झालंय ते, पण प्रीतमने पारूच्या मनातलं ओळखलेलं असतं. मग आता पारू यशस्वी होईल का? तिचं जे आदित्य बरोबरचं नातं आहे ते सगळ्यांना सांगण्यामागे आणि तिच्या ज्या भावना आहेत त्या ती कशा व्यक्त करेल सगळ्यांसमोर, आणि ती सगळ्यांना पटवून देईल का की तिचं आदित्यवर किती प्रेम आहे आणि ती त्याच्यासाठी योग्य आहे, की अनुष्काच वरचढ ठरेल? हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्याशी आवर्जून कनेक्टेड राहा, कारण या मालिकेचे एपिसोड लवकरात लवकर तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.